अगदी मॅनेजमेंट कमिटीने निर्णय पोहोचवलेला आहे की सामना 3 षटकांचा असेल। सूर्यदेवता खरं तर त्याच्या दिशेने मावळत चाललेला आहे दादा। अगदी आपण बघू शकतायत वेळ कमी आहे, 2 षटकांचा सामना असेल। यस बॅटर 2 षटकांचा सामना असेल हे आपण देखील लक्षात ठेवा। इथे कोणत्याच पद्धतीचं पावलेचं षटक नसणार आहे। अगदी आपण बघू शकतायत पहिल्या क्षेत्रामध्ये आज सामना आपल्याला पाहायला मिळेल। MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 पर्व सध्या तरी मैदानावरती आपण बघतायत फायनल सामना मैदानाच्या आतमध्ये सध्या सगळ्यांना आपल्या सर्वांच्याच भेटीला येत असताना आपल्याला पाहायला भेटतोय। अगदी आपण बघू शकताय फायनल सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय। या मैदानाची चर्चा सातत्याने झालेली आपण पाहतोय। हे जे मैदान खऱ्या अर्थाने अगदी या स्पर्धेसाठी पुरस्कृत राहिलेलं आहे। अगदी आपण बघू शकतात आमचे आदरणीय अगदी कुणालजी गजानन पाटील दादा असेल, त्याचबरोबर गजानन बाळाराम पाटील, परशुराम बाळाराम पाटील, त्याचबरोबर मारुती बाळाराम पाटील, त्याचबरोबर संतोषजी बाळाराम पाटील, त्याच्यानंतर अंगदादा पाटील या सर्वच व्यक्तिमत्वांनी खरंतर हे मैदान या स्पर्धेसाठी नक्कीच आमच्या दोन्ही दादांनी खरंतर शब्द वाढला आणि त्या शब्दावरती देत असताना आपण पाहिलंय जे इनापुरीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि सध्या तरी मैदानावरती आपण पाहताय या सामन्याचा अगदी भरपूर मोठा स्वाद मेगा फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। फायनल मॅच सुरू झाली आहे। पहिला चेंडू बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज विकी, पहिला चेंडू यावेळेस समोरच्या दिशेला इनसाइड आउटला फटका चांगला फलंदाजी करत असताना मैदानावरती बघायला मिळतात सध्या तरी वैभव जुगरे। पहिला चेंडूवरती आपण पाहतात मिळाल्या जातील 2 धावा। क्वालिफाय सामना अगदी आजच्या दिवसातून जर पाहायला गेलं तर खेळत असताना आपण चापेवाडी टीमला पाहिलं होतं, त्यानंतर सेमीफायनल जिंकले आणि आता फायनल सामना मैदानामध्ये सुरू आहे। त्यानंतर जो समोर प्रेक्षक कक्ष आहे त्या प्रेक्षक कक्षामध्ये जो अगदी आपण बघतायत पिवळ्या कलरच्या जर्सीमध्ये प्रेक्षक आहे, त्या प्रेक्षकांना माझी विनंती असेल की आपण खाली बसायचा। ट्रॅकर बॉल फलंदाज वैभव जुगरेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे। यस मॅक्सिममचा षटकार आणि त्याचबरोबर ब्लास्ट स्क्रीन समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना देखील माझी कळकळीची विनंती असेल की आपण देखील थोडंसं बाजूला जायचं आहे, तिथे बसायचं नाहीये, थोडंसं बाजूला जा। महत्वाचा सामना आपण पाहताय MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक ही स्पर्धा अगदी आपण सर्वांनीच पाहिली। अंतिम काही क्षण इथे शिल्लक राहिले आहेत आणि या अंतिम क्षणामध्ये आपण पाहतायत मेगा फायनलचा थरारक महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटतोय। वैभव जुगरे मात्र चांगली फलंदाजी करतात, टार्गेट देण्याचा प्रयत्न इथे होतोय। इनसाइड आउटला फटका चांगला, क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील, मिळायला जातं त्या चेंडूवरती सध्या चांगल्या रनिंग बीट विथ द विकेट मध्ये 2 धावा। समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल बाजूला जा मित्रा, प्लीज थोडंसं साईडला जा। 10 धावा दापलकावरती फलंदाजी करत असताना आपण बघतायत सध्या तरी गेटाचवाडी संघ मेगा फायनलचा थरारक महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय आणि प्रत्येकी प्रेक्षक आवर्जून ही स्पर्धा एन्जॉय करतोय। विकी कातवारा मैदानावरती बॉलिंग ट्रॅकवरती आपण बघताय शॉर्ट मिड ऑफ मधून बटोरली जाते सिंगल। दापलकावरती मात्र बॅटिंग करत असताना श्री गणेश गेटाचवाडी संघ 11 या दापलकावरती पाहायला मिळत आहेत। एकाच विभागातील हे दोन्ही संघ सध्या तरी आपण बघाल स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषकाची मेगा फायनल मात्र खेळत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत। हे भरपूर मोठं युद्ध असणार आहे। जेव्हा जेव्हा अगदी नेहमीच सांगितलं जातं की एका जंगलातील 2 भाग जेव्हा समोर येतात तेव्हा युद्ध वेगळं असतं आणि हे युद्ध वेगळं पाहायला मिळेल। बिस्तारिक सोक फटका बसला, विकीला बेल विकेट, फलंदाज दिनेश बाद। प्रगती पथावरती असताना गोलंदाज विकीला आपण पाहताय गोलंदाजी करत असताना या ओव्हर मध्ये आणि आता दापलकावरती आपण पाहतायत 1 विकेट 11 धाबा। चला फलंदाज रेडी ठेवायचा आहे श्री गणेश गेटाचवाडी संघ। संघर्षमय बाटल मैदानावरती आपण पाहतायत गेटाचवाडी बनाम सापेवाडी पठार या 2 संघामध्ये जमलेलं रमलेलं हे भरपूर मोठं दुबंत युद्ध सध्याच्या घडीला प्रगती पथावरती आहे। फायनल सामन्यामध्ये टॉस जिंकलाय श्री गणेश गेटाचवाडी संघाने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला कारण सायंकाळचं सत्र आहे आणि या सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतायत प्रेक्षकांची नजर या सामन्याच्या वरती आहे कारण मेगा फायनलचा थरारक
हे महासंग्रामी चित्र पाहायला मिळतं. इनसाइड आउटला फटका चांगला एक क्षेत्ररक्षक दशरथ बॉलवरती आले त्यावेळेस भेटली जाईल या चेंडूवरती अगदी सध्याच्या घडीला सिंगल बरोबर दुसरीचा प्रयत्न केलाय आणि या चेंडूवरती मिळतील 2 धाबा. षटक पहिलं संपलंय. दापलकावरती मात्र 13 धाबा आहेत. बॅटिंग करत असताना या फायनल सामन्यामध्ये सध्या तरी गेटाचवाडी संघ पहिल्या ओव्हरच्या समाप्तीमध्ये 1 विकेट गमावत असताना 13 या दापलकावरती. तेरा धाबा दापलकावरती आहेत. फलंदाजी करत असताना या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये या सध्याच्या घडीला आपण पाहतायत गेटाचवाडी संघाच्या संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये सध्या तरी वैभव हा फलंदाज चांगली फलंदाजी जरूर करतोय. टार्गेट दाबावं लागेल या सामन्यामध्ये श्री गणेश गेटाचवाडी टीमला. समोर सापेवाडी पठार संघ आहे ज्या संघाने आजचा दिवस जो मात्र अगदी आपल्या नामावरती केला आणि बघता बघता फायनल सामन्यामध्ये प्रवेश घेतलाय. दशरथ आल्या बॉलिंग ट्रॅकवरती फुल टॉस बॉल सफल झाली आहेत. फलंदाज वैभव जुगरेच्या बॅटमधून फटका चांगल्या बॅकवर्ड स्वर्लेग क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन झोन अवेलेबल बघायला मिळतोय. या चेंडूवरती भेटली जाईल सिंगल. मेगा फायनलचा सामना सुरू आहे. एक सिंगल येते. दापलकावरती 14 धाबा आहेत. मॅच मात्र जबरदस्त होईल या मात्र काहीच शंका नाही आहे. दशरथ गोलंदाजी करतात. दशरथचा हा चेंडू मात्र इथे यावेळेस चांगला पाहायला भेटतोय. डॉट बॉल बरोबर होता परंतु रिस्क घेतली आणि इथे विकेट. रनआउटचा फलंदाज बाद. श्री गणेश गेटाचवाडी संघ या सामन्यामध्ये करतोय. ब्रदर स्पोर्ट्स .in माध्यमातून जे काही प्रेक्षक जोडलेत त्यांचं देखील MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषकामध्ये बऱ्याचशा अंतर्गटापासून हार्दिक स्वागत. आजचा दिवस अंतिम आहे आणि अंतिम दिवसामध्ये आपण बघू शकतोय सध्या तरी अलोट साऱ्या प्रेक्षकांनी मात्र या स्पर्धेला आज वेगळी ओळख दिली आहे. दशरथ गोलंदाजी मार्कवरती फटका. इनसाइड आउटला चांगला बॅटर वैभव जुगरे होता. क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचलेत. भेटल्या जातील या चेंडूवरती देखील 2 धाबा. इम्पॉर्टंट बॅटल. जबरदस्त सामना पाहायला भेटतोय. अभी नाही तो कभी नाही. या सामन्यामध्ये चॅम्पियन कोण होईल याची चर्चा मैदानाच्या आतमध्ये होतीये. पुढे एकदा एका वर्षानंतर ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे आणि आज या स्पर्धेमध्ये आदिराज्य कोण गाजवेल हे देखील पाहायला मिळेल. 3 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये अजून देखील शेष. दापलकावरती 16. लॉफ्ट केले फलंदाज वैभव जुगरे. साखर हेडला चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि यावेळेस मात्र आपण पाहतायत क्षेत्ररक्षकाने बॅलेन्स गमावले आणि हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा षटकार. सामना मात्र जबरदस्त पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाने मात्र अगदी आपला जो बॅलेन्स होता तो अगदी गमावलेला आपण पाहिला. बॉडी लाईनच्या पलीकडे हा चेंडू पकडलेला आहे आणि त्याचमुळे इथे वैभवच्या बॅटमधून 6 धाबा. दापलकावरती 22. पुढे ठेवला. इनसाइड आउटला देखील फटका चांगला आहे. फलंदाज वैभव जुगरेच्या बॅटमधून इथे देखील कनेक्शन अप्रतिम पाहायला मिळतंय. दुसरा धाब्याचा प्रयत्न केला. धाबाची नामी संधी आहे. फलंदाज बाद. 1+1 विकेट. हा मेगा फायनलचा थरारक महासंग्राम सुरू आहे. चॅम्पियन आणि रनअप कोण असेल यासाठी हा सामना सुरू झालेला आहे. पठार चापेवाडी त्याच्या विपक्षात आपण बघताय श्री गणेश गेटाची वाडी. या 2 संघामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 23 धाबा दापलकावरती आहेत. वैभव जुगरे या सामन्यामध्ये आपण बघताय सध्या तरी आपल्या नावाचा डंका पेटत असताना अगदी या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत. सायंकाळचा सत्र आहे सध्या मैदानावरती. चर्चेचा सामना. यस एक्झॅक्ट. वैभव जुगरे द वन मॅन शो, द वन मॅन आर्मी. एकटा वाघ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच लढू शकतो हे सिद्ध केले फलंदाज वैभवने. येतोय षटकार. पहिलं सत्र संपतंय. दापलकावरती बॅटिंग करत असताना आपण बघू शकाल सध्या तरी गेटाचवाडी क्रिकेट संघाने बनवल्यात 29 आणि 30 धाबेचं लक्ष चेसिंग करण्यासाठी या फायनल मॅच मध्ये पाहायला मिळेल जे गावदेव चापेवाडी पठार संघ. डीजे
बघतायत सध्या तरी मेगा फायनलचा सामना सुरू आहे. 30 धाबेचं आव्हान सेट केलेलं श्री गणेश गेटाचवाडी संघाने. चला सापेवाडी पठार संघ आपले देखील बॅटर एंटर करा. त्यानंतर आपण बघतायत सापेवाडी गावातील जे काही सर्वच ग्रामस्थ इथे उपस्थित झाले त्या सर्वच ग्रामस्थांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. ही स्पर्धा आपली आहे त्यामुळे नक्कीच आपण व्यासपीठावरती येऊन आसन नसावा. आपल्या देखील मनाचा अंतःकरणापासून सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक ही स्पर्धा चॅम्पियन कोण होईल या स्पर्धेमध्ये हे मात्र अगदी आता काही क्षणात पाहायला मिळेल. 12 चेंडू 30 धावेचा पाठला करत असताना पाहायला मिळेल. जे गावदेव सापेवाडी पठार संघ सापेवाडी संघाकडे देखील क्षमता आहे. पहिल्या इनिंग मध्ये तर धाबा चांगल्या बनवल्यात गेटाचवाडी टीमने, परंतु या मॅच मध्ये सापेवाडी संघ आहे आणि या टीमला माहिती आहे की खेळ कसा करायचा. 12 चेंडू 30 धाबा आपण पाहता आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये. अगदी आपण बघताय तर ब्लॅक स्क्रीन समोर जी बाईक घेऊन गेलेत प्रेक्षक त्यांना विनंती असेल की आपण ती बाईक बाजूला काढा प्लीज. बाहेर काढायचं, मैदानाच्या आतमध्ये ठेवायचे नाहीये. बघा ही महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 12 चेंडू 30 धाबा आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये चापेवाडी पठार संघाकडून जर पाहिलं गेलं तर बॅटर कल्पेश हा खेळाडू भरपूर चांगल्या फलंदाजीमधून बघितलेला आहे, परंतु या सामन्यामध्ये बबलू या फलंदाजाला नक्कीच फलंदाजी करावी लागेल चांगली. बबलू मैदानाच्या आतमध्ये आज प्रेक्षकांना फलंदाजी करत असताना दिसला नाहीये हवे तसा लिमिट मध्ये, आणि या सामन्यामध्ये बबलूची गरज आहे. 12 चेंडू 30 धाबा सामना मात्र अप्रतिम पाहायला मिळतोय. मेगा फायनलचा थरारक महासंग्राम आपल्याला बघायला मिळेल. MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक मेगा फायनल बॉलिंग शाखवरती वैभव. पहिला चेंडू प्रेशर आहे गोलंदाज वैभव वरती आउटसाइड द ऑफ स्टिक हा चेंडू पाहायला मिळतोय. यस व्हाईट बॉल पाहायला भेटतो. अंपायर रिव्ह्यूला इथे रेफर करत असताना चॅलेंज करत असताना पाहायला मिळत आहेत वैभव. आणि अगदी आपण पाहतायत व्हाईट बॉल हा चेंडू सेफ झोनच्या बाहेर आतमध्ये ट्रॅव्हलिंग करत होता, त्यामुळे अगदी आपण पाहता स्पष्टपणे व्हाईट चेंडू एक सिंगल धापलकावरती. मेगा फायनलचा सामना सुरू आहे. बबलू भारती स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. इनसाइड आउटला फटका चांगला आहे. इथे आपण पाहतायत मिळाली जाईल एक साकावर क्षेत्रामधून एक सिंगल. रीच मध्ये जर चेंडू आले फलंदाज बबलूच्या तर आक्रमण होऊ शकत आहे. धापलकावरती 2 धाबा सध्या तरी फलंदाजी करत असताना आपण बघाल सापेवाडी पठार संघ दोन्ही संघाचे समर्थक भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्री गणेश गेटाचवाडी संघाचे समर्थक म्हणत असेल, गावकरी म्हणत असेल की पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेची आमच्या गावामध्ये आली पाहिजे, परंतु समोर सापेवाडी पठार संघाचे देखील समर्थक म्हणत असेल की कसा बसा या सामन्यामध्ये खेळ करत असताना हे 2 खेळाडू हे इक्वेशन चेंज करू दे. जबरदस्त सामना आहे. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय वैभव एकसा चेंडू टाकतोय धापलकावरती, मात्र सध्या तरी धापलकावरती सापेवाडी पठार संघाच्या 3. मोठा सामना आहे. मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक देखील आवर्जून एन्जॉय करतात. वेगवान चेंडू लोब फुल टॉस मिड्स अंडरस्टिंग राहत असताना फलंदाज कल्पेश कातवारा, गोलंदाज वैभवचा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, बॅटवरती थोडीशी अंदरुसी ईशाची एज जी मात्र या चेंडूवरती बढत असताना आपण पाहिली आहे. 3 धाबा धापलकावरती आहेत. हा प्रकार बॉल खेचण्याचा प्रयत्न फलंदाज कल्पेशने केला. हा चेंडू यावेळेस वाडीला इंटर होत असताना सध्या सगळ्यांना भेटली जातीय सिंगल. सामना जबरदस्त आहे. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना वैभव जुगरे मात्र श्री गणेश गेटाचवाडी संघाकडून चांगली गोलंदाजी करत आहेत. 4 धाबा धापलकावरती आहेत. मेगा फायनलचा सामना सुरू आहे. 9 चेंडू आता 26 धाबा. इथून आक्रमण करावी लागतील बबलूला. फुल टॉस बॉल आणि बबलू गोलंदाजाचा वाजवेल बरोबर टोल, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. आणि आता सामन्यामध्ये आपण पाहतायत चर्चा वापसी बंद होतीये सध्या गेटाचवाडी टीमची. बबलू आउट. काय झेल पकडलाय, जबरदस्त झेल, इनक्रेडिबल जबरदस्त कॅच. बबलूला कदाचित जर इथून संधी मिळाली असती तर आज सामना अगदी बदलला असता. जशा पद्धतीने झेल पकडला गेटाचवाडी संघाच्या समर्थकांनी मात्र सेलिब्रेशन करायला सुरुवात केली आहे.
कारण इथे बबलूचा विकेट आलाय. 4 धाबा दापलकावरती नवीन बॅटर कैलास वाघ तिथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सामन्याचं इक्वेशन 8 चेंडू 26 धाबा. चॅम्पियन कोण ठरणार या स्पर्धेचा हे मात्र अगदी आता काही क्षणात पाहायला मिळेल. वैभव जुगरे तयार हो, पुढे ठेवतात. हा देखील चांगला चेंडू गोलंदाज वैभवचा पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. सामना मात्र इथून आता पुन्हा एकदा कठीणाई करेल. चेसिंग करत असताना चापेवाडी संघाला, कारण 7 चेंडू आणि आता 26 धाबा. 30 धाब्याचं टार्गेट इथे सेट केलं होतं पहिल्या हेडिंगमध्ये गटाचवाडी टीमने आणि ते टार्गेट सध्या तरी भरपूर चांगलं ठरवलेलं आहे. गोलंदाजी करत असताना गोलंदाज वैभव जुगरे या सामन्यामध्ये मात्र भरपूर चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहताय 30 धाब्याचा पाठला करत असताना स्कोरबोर्डला या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये चापेवाडी पठार संघ 1 विकेट 4 आणि आता सामना 6 चेंडू 26 धाबा. मेगा फायनलचा सामना सुरू आहे. चॅम्पियन कोण होईल? 7 चेंडू 26 धाबा. मॅच मध्ये इक्वेशन मोठं आहे, परंतु इथे मोठं इक्वेशन छोटं करावं लागेल जर चॅम्पियन व्हायचं असेल जे गावदेव चापेवाडी पठार टीमला, तर नक्कीच इक्वेशन चेंज करावं लागेल. आणि या सामन्यामध्ये आपण पाहता श्री गणेश गेटाचीवाडी संघ मात्र अगदी जरूरपणे या सामन्यामध्ये मोठा वाटतोय. बॉलिंग ट्रॅकवरती प्रितेश आला. साखरेला कल्पेश होता. प्रयत्न तर अफाट होतात, परंतु इथे आपण बघू शकताय अपयश येत आहे या सामन्यामध्ये सध्या. हो, डायरेक्टचा प्रयत्न इथे एक्सा थ्रो. अगदी मैदानावरती आपण बघू शकताय भरपूर मोठं धुवंत युद्ध सुरू झालंय आणि या चेंडूवरती मिथिल 2 धाबा. मोठा सामना आहे. चॅम्पियन होण्याचा प्रश्न आहे. चॅम्पियन कोण होईल? गेले 3 दिवस ही स्पर्धा पाहिली. 4 दिवसाच्या आयोजनाचा मानकरी कोण असेल हे देखील पाहायला मिळेलच. डायरेक्टचा प्रयत्न होता तिथे. विकेट किपर 20 झालेत. 5 चेंडू 24. 5 बॉल 24 धाब्याची गरज. इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न. फटका मिसा आहे. फलंदाज कल्पेशच्या बॅटमधून भेटली जाते या चेंडूवरती सिंगल. प्रयत्न लाजवाब होत आहेत, परंतु संध्याकाळ झाली आहे. सूर्य अस्त झालेला आपण पाहतोय. मॅच मध्ये इक्वेशन कठीण झाले. दापलकावरती 7 धाबा आहेत. सामन्यामध्ये मात्र अगदी आपण बघतायत 4 बॉल आणि 23 धाबा. मॅच इम्पॉर्टंट, सामना इम्पॉर्टंट. मेगा फायनल सुरू आहे आणि या फायनल सामन्यामध्ये आता कठीणाई बनली आहे सध्या तरी चापेवाडी टीमला. पुण्यात ठेवला वेगवान चेंडू आणि आता सामना आपण पाहताय बरोबर श्री गणेश गेटाचवाडी संघाच्या पायड्यामध्ये लौकिक होतोय. 3 चेंडू आता 23 धाबा. कठीण समीकरण. सुरुवातीला गोलंदाजीमध्ये चापेवाडी टीमचा गोलंदाजांनी मार खाल्ला आणि सध्या या सामन्यामध्ये आपण पाहताय चर्चा कठीण आहे. मिसामिक चोक फटका यावेळेस अनसक्सेस आहे बॅटर कैलासचा आणि या सामन्यामध्ये मात्र विकेट कैलास बाद. म्हणजे सर काय तर या सामन्याच्या विजयाच्या दिशेनं सध्या तरी श्री गणेश गेटाचवाडी संघ पाहायला भेटतोय. नवीन बॅटर विकेटर होत आहेत. संध्याकाळचं सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये सध्या आपण बघतायत विकेटर होतोय. इनसाइड आउटला फटका हवेत पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक बॉलवरती आहेत. यावेळेस आपण पाहताय भरपूर मोठं चेस होतं. कमिटमेंट भरपूर चांगली आणि सध्या तरी बरोबर चॅम्पियन होण्याचा इशारावरती आता इशारा दिलाय या सामन्यामध्ये श्री गणेश गेटाचवाडी टीमने. कारण आपण बघतायत 1 चेंडू 22 धाबा. म्हणजे सर काय जे स्वप्न होतं संपूर्ण गेटाचवाडी करायचं ते स्वप्न या स्पर्धेच्या आजच्या दिवसामध्ये मात्र नक्कीच ठराविक सिद्ध झालेल्या चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. चर्चा होती या स्पर्धेची, निकाल पाहायचा होता आणि आता या स्पर्धेचा निकाल गाजवलेला आहे, जाहीर झालेला आहे. यस, या स्पर्धेतील चॅम्पियन MS स्पोर्ट्स आयोजित आपण बघता स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा आणि या स्पर्धेचा चॅम्पियन ठरतोय श्री गणेश गेटाचवाडी संघ. अभिनंदन.